गिरिवरा अर्पितो बिल्वपत्र वनमाला सकल दुःख हारी तारी भगवंता शंकरा नटेश्वरा गिरिवरा शंकरा नटेश्वरा गिरिवरा त्रिशूल व्याघ्र चर्म जटानाग गंगा त्रिशूल व्याघ्र चर्म जटानाग गंगा मबने सा बने सा रे मर सा ने द म ब सा ने द ब म ब ते मरे रे सा आ के ट तक तुम के ट तक घेता धान 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 मरुबाने राजे विश्व विधाता शंकरा नटेश्वरा गिरिवरा 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 त्रिशूल व्याघ्र चर्म जटानाग गंगा त्रिशूल व्याघ्र चर्म जटानाग त्रिशूल व्याघ्र चर्म जटानाग गंगा व्याघ्र चर्म जटानाग त्रिशूल व्याघ्र चर्म जटानाग गंगा त्रिशूल व्याघ्र चर्म जटानाग गंगा मबने सा रे मरे सा ने द ब म ब सा ने द ब म ब ते मरे रे सा था के ट तक तुम के ट तक देखता धान 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 मरुबाने नाचे विश्व विधाता शंकरा नटेश्वरा गिरिवरा शंकरा नटेश्वरा गिरिवरा अर्पितो बिल्वपत्र वनमाला सकल दुःख हारी तारी भगवंता शंकरा नटेश्वरा गिरिवरा
शंकर हर हर गाती गाती शंकर हर हर गाती
विषप्राशुनी भय संगर विषप्राशुनी भय संगर तळतळ कामकी शंकर हर हर गाती गाती शंकर हर हर गाती गाती शंकर हर हर शंकर हर हर शंकर हर हर गाती. बस बस पुरे भेटी होता. खूप कमाल केली कृष्णकांत दामोदर, पण आज दिल नाही रे लागत. हे हो काय दादा, आता आता कुठे रंग भरतोय. आज दादांचा लाडका शिष्योत्तम जगदीश आलेला नाही म्हणून आज दादा नाराज आहे. होय की नाही दामोदर? मला नाही तसं वाटत. ते कृष्णकांत, दादाने आपल्या शिष्या कधी भेदभाव केलाय नाही. अरे हे वृद्धाला जगदीशला हेच आपल्याला माझा तर तर्क वेगळाच. अरे एवढ्या गोष्टीहून तर्क कसले करीत बसतात हा? तुम्हाला तरी कळायला हो, कलावंतांच्या बाबतीत सरळ सोट तर्क बेकार आहेत बेकार. अरे वेधशाळेनं फार तर पाऊस वादळाचा अंदाज सांगावा, पण इंद्रधनुषाची सप्तरंगी कमान कुठे, केव्हा आणि कशी उभे राहील याचं वेळापत्रक कधी केलंय का? दिल लागत नाही म्हणजे नाही. 8 दिवस मैफलीत चालले आहेत. किती शिकायचं माणसानं. चला उठावा आता. देवापुरचं गाणं नैवेद्यापुरतं असलं तरी देव गोड करून देतो, पण तृप्ती होत नाही. वाजी वा, कधी कधी तुझ्या मुखातून देव बोलल्यासारखं वाटतं. पुरे पुरे चला उठावा आता. दर्शन घेऊन घरी जाऊया. हा मग काय दादा, उठायचं आता? काय प्रश्न विचारतोस रे कृष्णकांत? अरे कोणी आज्ञा केली ते तरी जरा समजून जा. हा? अरे तुला गंमत सांगतो. हा, 26 वर्षे चंदनवाडी संस्थानात दरबार गवई म्हणून नोकरी केली. मग पण या बाई साहेबांना संस्थानात राहायचा कंटाळा आला. तसा एक दिवस उठलो आणि दिवाण साहेबाच्या तोंडावर राजीनामा फेकला. मग पुन्हा पुन्हा दिवाण साहेब म्हणत होते. काय म्हणत होते? बुवा एवढं वर्ष पुरा होऊ द्या, तुम्हाला पेन्शन देण्याची तरतूद करतो. मग पण मी म्हटलंय हमको ये नहीं होना, नहीं नहीं हरगिज नाही. इतक्या वर्षाची नेमणूक मी ही अशी भिरकावून दिली. तेव्हापासून आपण फक्त एका साहेबांची मर्जी सांभाळतोय, या बाई साहेबांची आज्ञाप्रमाणे. चला रे पोरांनो. श्री हरी श्री हरी. कृष्णकांत जरा थांब. काय करत ताई? आज जगदीश का नाही आला? कोणाच ठाऊ, खरं तर त्याने यायला होतं. वर्षातून या एका पौर्णिमेच्या सायंकाळी सोमेश्वराच्या मंदिरापुढे जायचं व्रत घेतले दादांनी. हे काय त्याला ठाऊक नाही? ठाऊक नसायला काय झालं? कालच तर त्याला बजाव सांगितलं होतं. मग काय म्हणाला तो? छे तसा म्हणाला बिणाला काही नाही तो, पण गेले काही दिवस तो तोंड चुकवतोय. माझंच नव्हे दादांचं देखील. झालंय काय रे त्याला? रागवलाय का तो? नाही, तसं वाटत नाही. पण काय? तुला जे काही ठाऊक असेल ते तुम्हाला स्पष्टपणे सांगायलाच हवंस. अरण्येश्वरापाशी गानभरी लोकांच्या टोळीचा तळ पडला आहे ना. गानभरी लोकांची टोळी? हो. गेले काही दिवस रस्त्यावरून गात जाताना दिसतात खरे काही आदिवासी बायका पुरुष, पण त्यांचं काय? नाही, त्यांचं काही नाही. त्यांच्या गाण्याबद्दल जगदीश भरभरून खूप कौतुकाने बोलत होता. एवढंच? हो, म्हणजे कृष्णकांत, तू माझा गुरुबंधू आहेस. मला फसू नकोस. दादांच्या गळ्याची शपथ. असंच काही लोक ताई, तू माझी गुरुभगिनी, तसा तो माझा गुरुबंधू. मी काही बोललो तरी. कृष्णकांत, तुला ठाऊक आहे
माझं लग्न ठरलंय त्याच्याशी. माझ्या आणि त्याच्या हितासाठी तुला जे काही ठाऊक असेल ते तुम्हाला स्पष्टपणे सांगायलाच हवं. ताई समज, मला जे ठाऊक आहे ते मी तुला सांगितलं आणि उद्या खोटं ठरलं तर मी घरदार सोडून दादांच्या जवळ गाणं शिकण्यासाठी येऊन राहिलोय. उद्या दादांचा माझ्यावर राग झाला तर मी कुठं थोडं काळ करू. आणि दादाबाई माझ्यासाठी दुःखी कष्टी झाले तर ते तुला चालेल असंच ना? हे बघ ताई, मला सगळं काही सांगता येणार नाही. फक्त आता इतकंच सांगतो की तू आता इथं आलीत आहेस तर या मंदिरात थांब. घटकावर मंदिराच्या गाभाऱ्यात उभी राहा. तुला खूप काही पाहायला मिळेल. तो येणार आहे इथं? हा, माझा अंदाज जर चुकत नसेल तर तो चंद्रोदयानंतर नक्कीच इथं वाचून राहणार. आणि तो आला नाही तर मी एकटी कशी परत जाऊ? अगं एवढंच ना, मी तुझ्या सोबतीसाठी थांबे, नाहीतर मी आज पौर्णिमेच्या गंगास्नानासाठी थांबणारच आहे. अरे पण दादा माई दामोदर दर्शन घेऊन परत झाले दिसतात. बेटी होता कृष्णदा, अरे काय देव दर्शन सोडून इथं गप्पा छाती काय बसला? नाही रे, हा काय निघालो दादा मी. दादा, आज मला थोडं थांबायला हवं इथं. अगं बाई, एकटी? घाबरू नकोस माई, कृष्णकांत आहे माझ्या सोबतीला. पौर्णिमेच्या गंगास्नानासाठी थांबणारच आहे तो आज इथं. पण बेटी, तू कशासाठी थांबणार आहेस इथं? तुमच्याशी खोटं बोलता येणार नाही दादा मला, पण आज जगदीश येणार आहे इथं. अगं उज्जैन, यायचं असतं तर मगाशीच आला नसता का तो? वर्षातून हे एकदा इथं गुरुपौर्णिमेला गायला बसतात हे त्याला माहित नाही म्हणतेस? मला तरी त्याचं लक्षण काही ठीक दिसत नाही. म्हणूनच मला त्याच्याशी एकदा बोलून सूक्ष्मोक्ष काय करावं. अगं पण रात्रीच्या वेळी तू एकटी दुखती कशी परत येशील? त्याचा मोठासा सवाल नाही. हा पड गाडी पड. हा तर मी अहो, स्वतःही दिला पण गेला. ते- काही म्हणू नकोस. ठीक आहे आता. तुला थांबायचं असलं तर तू थांब. तुला तो भेटणार असला तरी आमचं काही म्हणणं नाही. आता बघतेस काय, तेवढ्या बाबतीत तुझं मन मोडायला तुझी माई म्हणजे काही सख्य आई नाही.